उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता फोनवरून एमआयडीसी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलाय की काय अशी चर्चा रंगली आहे। त्याचं कारण म्हणजे शिंदेंनी भरसभेमधून उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावत यवतमाळमध्ये एमआयडीसी निर्माण करण्याबाबत चर्चा केली। त्याचबरोबर मतदारांना शब्द देऊ का अशी विचारणा देखील त्यांनी सामंतांना केली आहे। त्यावर सामंतांनी आश्वासन देण्यासाठी होकार दिला आणि शिंदेंनी मतदारांना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत ठोस आश्वासन दिलं। यवतमाळच्या पांढरकवडा इथं देखील सभेत हाच प्रकार समोर आला। पण हा एकमेव प्रकार नाही, तर एकनाथ शिंदे यांनी वाशिम दौऱ्यातही हेच केलंय। वाशिमच्या मालेगावमध्ये भरसभेतून शिंदेंनी पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांना फोन लावत एमआयडीसीच्या प्रश्नांवर चर्चा केली। त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं आणि तातडीनं निर्णय घेण्याचे आदेशही सामंतांना दिले। हॅलो उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं एमआयडीसी पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। तर शब्द देऊ मी त्यांना। हा मग बघा ना, तर आदेश गडबड करायचं नाही। हा ठीक आहे ओके थँक्यू। अरे जे होणार आहे ते करणार, जे नाही होणार ते नाही बोलणार। लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, लोकांच्या रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे, तरच विकास होणार आहे। आणि म्हणून बघा, बघतो करतो काम, एक गाव दोन तुकडा, चलो हो जाए।